हॅलो स्टुडंट्स. काल आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनचं लेक्चर नंबर 1 बघितलं होतं. आज SSC 10th मॅथ्स म्हणजे अल्जेब्राचा युनिट 3 अरिथमेटिक प्रोग्रेशनचा प्रॅक्टिस सेट 3.1 आज आपण अभ्यासणार आहोत. यासाठी आजच्या या लेक्चरमध्ये 3.1 ला आपण स्टार्ट करूयात. पण त्या सुरुवातीला काल आपण काय बघितलं होतं एक थोडक्यात पाहूयात. लेट्स रिमेंबर मध्ये काल जी सुरुवात केली आपण यामध्ये सुरुवातीला आपण बघितलेलं होतं द सिक्वेन्स. नेमका सिक्वेन्स हा कन्सेप्ट कसा आहे ते पाहिलं होतं. पुन्हा एकदा रिकॉल करतो आहे सिक्वेन्सची डेफिनेशन. द सेट ऑफ नंबर्स वेअर नंबर्स आर अरेंज्ड इन डेफिनाइट ऑर्डर. म्हणजे नंबर्सचा अशी कुठल्या तरी रूल मध्ये टाकून केलेली जी काही अरेंजमेंट असते त्या अरेंजमेंटला म्हटलं जाते, त्या नंबर्सच्या अरेंजमेंटला म्हटलं जाते सिक्वेन्स. आपण काल एक्झाम्पल बरेच पाहिले होते. त्यानंतर आपण बघितलेलं होतं अरिथमेटिक प्रोग्रेशन. सिक्वेन्सचे टर्म्स कशी डिनोट केल्या जातात, जसं की पहिला असेल तर त्याला T1 म्हटलं जातं, दुसरा असेल तर T2 म्हटलं जातं. असं करत करत इन्फायनाईट आहेत. तर पण त्यातला एखादा मला कुठला तरी मधला nth घ्यायचा असेल तर त्या टर्मला म्हटलं जातं Tn. आणि सिक्वेन्सला डिनोट करत असताना त्याला आपण डिनोट करत असताना कर्ली ब्रॅकेटमध्ये Tn अशा प्रकारे लिहित असतो. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं प्रोग्रेशन. बघा, प्रोग्रेशन म्हणजे असा सिक्वेन्स, अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे असा सिक्वेन्स की ज्याच्यामध्ये कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो. ओके, आता आपण पाहूयात अजून काय काय बघितलं होतं काल. सो फर्स्ट पॉइंट, इन अ सिक्वेन्स इफ द डिफरन्स दॅट इज Tn प्लस 1 मायनस Tn, म्हणजे यालाच काय म्हणता येईल आपल्याला की कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स. In a sequence, if difference Tn plus 1 minus Tn is constant, then the sequence is called arithmetic progression. ज्यामध्ये दोन कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो अशा सिक्वेन्सला अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये आपण सिम्पली त्याला AP असं सुद्धा म्हणू शकतो. नेक्स्ट पॉइंट असा होता, इन अन AP द डिफरन्स बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह इज कॉन्स्टंट. हे तर सांगितलंच आहे. आणि या कॉन्स्टंटला डिनोट करत असताना इट इज डिनोटेड बाय स्मॉल लेटर डी. डी ने डिनोट केला जातं. हा जो डिफरन्स आहे, दिस डिफरन्स कॅन बी अ पॉझिटिव्ह, दिस डिफरन्स कॅन बी निगेटिव्ह, और इट शुड बी ऑल्सो झिरो. फॉर एक्झाम्पल कालच आपण बघितलं होतं 33333. हा सुद्धा AP आहे का, कारण की त्यांच्या कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स हा झिरो आहे. पॉझिटिव्ह पण असेल, निगेटिव्ह पण असेल. ओके, in an AP if first term is denoted by A and common difference is denoted by D, then the terms in sequence are like this. पहिला कुठला असायला पाहिजे, तर पहिला T1 म्हणजेच A. दुसरा टर्म हा पहिल्या टर्म मध्ये डिफरन्स ऍड केल्यानंतर किंवा सबट्रॅक्ट केल्यानंतरचा तो डिफरन्स आहे. म्हणजेच पहिला टर्म आहे A, दुसरा टर्म असणार आहे ऑब्व्हियसली A प्लस D, तिसरा टर्म आहे A प्लस 2D. त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू चालू होणार आहेत की A प्लस 3D, A प्लस 4D, अशा प्रकारचा जो टर्म्स आहेत. अशा प्रकारे जर का आपण गेलो आणि त्यामध्ये जर का nth टर्म पाहायचा आहे आपल्याला, तर तो nth टर्म कोणता असायला पाहिजे, तर A प्लस n-1 इंटू D हा झाला त्याचा nth टर्म. अशा प्रकारे आज काल आपण बघितलं होतं. आणि याच्यानंतर आता आपण स्टार्ट करूयात एक्झरसाइज म्हणजेच प्रॅक्टिस सेट 3.1. या 3.1 हा अतिशय सोपा आहे आणि रिपीटेडली तेच क्वेश्चन्स करायचे, हा प्रॅक्टिसचा पार्ट येतो आहे. आपण थोडक्यात बघूयात. त्यातला पहिला क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 3.1 मधला, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर AP. जे दिलेले आहेत ते AP आहेत का. AP आहेत याचा अर्थ आपल्याला हेच बघायचं आहे, द डिफरन्स बिटवीन कन्झिक्युटिव्ह टर्म्स is constant, then it is AP, otherwise it will not be AP.
ओके, इफ दे आर एपी देन फाइंड द कॉमन डिफरन्स. तसं जर का असेल तर कॉमन डिफरन्स आपल्याला पाहायचं आहे. ऑलरेडी आपल्याला पहिले कॉमन डिफरन्सच काढावा लागेल, कारण की कॉमन डिफरन्स जर का म्हणजे डिफरन्स जर का त्यांचा कॉमन असेल, सेम असेल, तरच तो एपी होतोय. यातला पहिला क्वेश्चन आपण बघतोय इथे. हे बघा, फर्स्ट क्वेश्चन 2, 4, 6, 8 बघावा लागेल. आता पाहू आपण ह्याच्यामध्ये. पहिले आपण डिफाईन करू प्रत्येक टर्मला. ओके, आता यामधला पहिला टर्म सोल्युशन मध्ये हिअर व्हॉट इज T1? T1 इज 2. T2 म्हणजे सेकंड टर्म हा 4 आहे. थर्ड टर्म हा 6 आहे. थर्ड टर्म हा 6 हा इथे दिसतोय तुम्हाला, आणि T4 म्हणजे 8 आहे. अशा प्रकारे पहिल्या स्टेपमध्ये आपण डिफाईन केलेत कोणते टर्म्स कितव्या नंबरचे आहेत. ओके, नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे की जर तो एपी आहे तर आपल्याला फक्त सिम्पली डिफरन्स बघायचा आहे कन्झिक्युटिव्ह टर्म मध्ये. पहिल्या दोन मधला डिफरन्स घ्यावा लागेल. देअरफॉर T2 मायनस T1 इज इक्वल टू T2 इज 4 मायनस T1 इज 2. सो 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. म्हणजे पहिल्या दोन कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स आलेला आहे 2. आता यानंतरचे आपल्याला बघावं लागेल थर्ड टर्म आणि सेकंड टर्म ह्यांचा डिफरन्स काढायचा. सो वी राईट हिअर T3 minus T2 is equal to 6. T3 means 6 आणि T2 कोणता आहे तर हा इथे 4 दिसतोय तुम्हाला. ओके, 6 minus 4 is equal to 2. बघा, पहिल्या दोन मधला डिफरन्स सेम आहे, परंतु आपल्याला सर्वच डिफरन्स बघावं लागेल. मी कालच सांगताना असं सांगितलं होतं, एखादा नंबर जरी इकडचा तिकडे आला तर म्हणजे थोडक्यात त्यातला डिफरन्स हा कॉमन राहणार नाही. ओके, नेक्स्ट T4 minus T3. T4 किती आहे 8 and T3 is 6. Therefore 8 minus 6 is equal to 2. तुमच्या लक्षात आलं असेल द डिफरन्स बिटवीन एनी टू कन्झिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. सर्वांचा डिफरन्स हा कॉन्स्टंट आलेला आहे आणि तो म्हणजे किती आहे हा इथे दिसतोय तुम्हाला 2. म्हणजे देअरफॉर द कॉमन डिफरन्स, हे जे आपण विचारलं होतं की फाइंड द कॉमन डिफरन्स, सो वी राईट हिअर कॉमन डिफरन्स इज 2. आणि आता जर का तो कॉमन डिफरन्स आहे, कॉन्स्टंट आहे, डिफरन्स हा कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ काय झाला की इट इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणून आपण हे पुढच्या स्टेपमध्ये लिहितो देअरफॉर द गिव्हन सिक्वेन्स इज अन एपी. अशा प्रकारे हा पहिला क्वेश्चन झाले. याचप्रमाणे सगळे रिपीटेडली क्वेश्चन्स आहेत. आता आपण थोडक्यात पुढचे काही क्वेश्चन्स पाहून घेऊयात. आता दुसरा क्वेश्चन घ्या त्यातला फर्स्ट मधला क्वेश्चन 1 मधला सेकंड एक्झाम्पल आहे 2, त्यानंतर 5/2, नंतर 3, नंतर 7/2 अँड देन सो ऑन. पुन्हा त्याच स्टेप्स आपल्याला यूज करावं लागणार आहे. सोल्युशन मध्ये डिफाईन करावं लागणार आपल्याला कितव्या नंबरचा कोणता टर्म आहे. सो T1 इज इक्वल टू 2, T2 इज इक्वल टू 5/2, T3 is equal to 3 and T4 is equal to 7/2. लाईक दिस. आपण हे फर्स्ट स्टेप, ही स्टेप अतिशय कॉमन आहे. ओके, आता ह्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे की त्या दोन कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स घ्यायचा. म्हणजे सुरुवातीला आपण घेणार आहोत T2 minus T1, नंतर T3 minus T2. ओके, नेक्स्ट स्टेप ही अशा प्रकारे आपण लिहू शकतो T2 minus T1 is equal to 5/2 minus 2 is equal to 1/2. आता ही स्टेप नेमकं कशी केली बघा, एकदा लक्ष द्या. 5/2 हे इथे लिहितोय मी आता 5/2 मायनस 2. आता हे 2 म्हणजेच 2 च्या डिनॉमिनेटरला काहीच नसेल तर त्यावेळेस काय असणार आहे 1. अशा फ्रॅक्शनची ज्यावेळेस आपल्याला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं असेल तर सर्वात पहिले आपल्याला बघितलं जातं की डिनॉमिनेटर हा सेम आहे का नाही. यामध्ये डिनॉमिनेटर सेम नाहीये. मग डिनॉमिनेटर जर का सेम करायचा असेल तर इथे 2 दिसतोय आणि इथे 1 आहे. इथे 2 येण्यासाठी आपल्याला इथे मल्टिप्लाय करावं लागेल 2 नी. इथे जर का मी मल्टिप्लाय करतोय 2 नी तर ऑब्व्हियसली न्यूमरेटरला सुद्धा त्या नंबरच्या मल्टिप्लाय करावं लागेल 2 नी. म्हणजेच येणारा पुढची स्टेप अशी असेल 5/2 minus 2 into 2 म्हणजेच 4/2. नाव द डिनॉमिनेटर इज कॉमन. आता जर का डिनॉमिनेटर हा कॉमन असेल तर न्यूमरेटरचे आपण सबट्रॅक्ट करू शकतो. म्हणजेच पुढे लिहित असताना मी अशा प्रकारे लिहू शकतो की 5 minus 4 and the denominator is now common 2. 5/4 म्हणजेच 1/2. अशा प्रकारे मी ह्या यांच्यातला जो आहे तो डिफरन्स काढलेला आहे 1/2.
T2 minus T1 is equal to 5/2 minus 2 is equal to 1/2. ओके, या प्रकारे हा पहिला स्टेप आली आपली. त्याच्यानंतरची जी दुसरी स्टेप दिसते तुम्हाला, तर त्याच्यासाठी आपल्याला काढावं लागेल T3 minus T2. T3 minus T2, T3 म्हणजेच 3 and T2 is equal to 5/2 म्हणजे 3 minus 5/2. मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला आन्सर येईल 1/2. बघा T2 minus T1 1/2 आहे, T3 minus T2 is equal to 1/2 आहे. आता लास्टला आपल्याला बघायचं आहे की T4 minus T3 किती येत आहे. T4 minus T3 7/2 minus 3 is equal to it is again 1/2. म्हणजे बघा याच्यामध्ये डिफरन्स हा कॉमन आलेला आहे. डिफरन्स हा कॉमन आहे. Therefore, the difference between any two consecutive term is constant. हा जर का कॉन्स्टंट आहे याचा अर्थ तो AP आहे आणि तो डिफरन्स कोणता? So here the common difference D is equal to 1/2 which is a constant. आता तो कॉन्स्टंट आहे म्हणजेच the given sequence is AP. अशा प्रकारे सेकंड क्वेश्चन झालेला आहे. लगेच आपण थर्ड क्वेश्चन कडे वळूयात. आपल्या समोर दिसतोय हा थर्ड क्वेश्चन. -10, -6, -2, 2. आता यामध्ये पहिली स्टेप म्हणजे डिफाइन करावं लागतील कितव्या नंबरचे कोणते टर्म्स आहेत. सो हियर इन सोल्युशन T1 is equal to -10, T2 is equal to -6, T3 is equal to -2 and T4 is equal to 2. आता आपल्याला यांच्यामधला डिफरन्स घ्यावा लागेल. Therefore T2 minus T1 is equal to 6 minus, मुलं इथे कन्फ्युज होतात, T2 minus T1, T1 is equal to -10. ओके, म्हणून मग मी पहिले इथे लिहिलेलं आहे -10 आणि त्याच्यानंतर मग यांचं सबट्रॅक्ट करतो आहे. Therefore -6 minus -10, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह, दोन्ही जर का निगेटिव्ह असेल तर त्यांना आपल्याला पॉझिटिव्ह साईन लिहावं लागेल. म्हणून नेक्स्ट स्टेप मध्ये -6 प्लस 10, एक निगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह आहे. अशा वेळेस सबट्रॅक्शन अँड ग्रेटर नंबर साईन. मग सबट्रॅक्शन केलं 4, ग्रेटर नंबर साईन ही पॉझिटिव्ह असणार कारण की 10 इज अ ग्रेटर नंबर. म्हणून T2 minus T1 यांच्यातला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आलेला आहे 4. आता हे झालं पहिलं डिफरन्स. दुसरा डिफरन्स चेक करूयात आपण. T3 minus T2. Again, T3 is equal to -2 and T3 is equal to -6. So we write here like this: -2 minus -6 is equal to -2 प्लस निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह येतोय. म्हणून या इथे -2 plus 6 is equal to 4. Similarly, in third step, you will get T4 minus T3. T4 is 2 and T3 is equal to -2. म्हणून मग इथे लिहिले 2 minus -2 which is equal to, again the answer is 4. सगळ्यांचा आपला आपण डिफरन्स काढला तर तो जो डिफरन्स दिसतो आहे तो डिफरन्स आहे 4. म्हणजेच याचा अर्थ डिफरन्स इज अ कॉन्स्टंट. So the difference between any two consecutive terms is coming constant. Hence the difference is 4 which is constant. Hence the given sequence is an AP. अशा प्रकारे हे एक्झाम्पल नंबर 3 आहे. लगेच आपण एक्झाम्पल 4 वर जाऊयात. 0.3, 0.33, 0.333 असे काही हा एक सिक्वेन्स दिलेला आहे. आता तो चेक करायचा आपल्याला एपी आहे की नाही. पुन्हा तेच हियर T1 is equal to 0.3, T2 is equal to 0.33, T3 is equal to 0.333. अशा प्रकारे आपण त्याला डिफाइन करून टाकले टर्म्स. पुढे आता त्यांच्यातलं सबट्रॅक्शन घ्यावं लागेल कन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला. सो हियर फर्स्ट T2 minus T1. आता T2 minus T1 घेत असताना मला आता बघा T2 minus T1 घेतोय मी तर 0.33 आणि 0.3 यांच्यातलं सबट्रॅक्शन करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की 0.33, लिसन हियर, 0.33 याच्यामधून मला जेव्हा 0.3 मायनस करायचं आहे त्यावेळेस सुरुवातीलाच मी पॉइंटच्या खाली डेसिमल पॉइंटच्या खाली डेसिमल पॉइंट लिहितो आहे आणि या इथे लिहिणार आहे 3 राईट साइडला आणि लेफ्ट साइडचा 0. या पद्धतीने सबट्रॅक्शन लिहित असताना आपल्याला लिहावं लागेल. आता याच्यानंतर इकडे काहीच नाहीये म्हणजे नंतर मग इकडे तुम्ही किती पण 0 लिहू शकता या साइडला. ओके, मग आता सबट्रॅक्शन करणं सोपं आहे. 3 minus 0 म्हणजे 3. ओके, 3 minus 3 is equal to 0 आणि 0 minus 0 is equal to 3. म्हणून याचा आन्सर आलेला आहे ते 0.03. हे झालं T2 minus T1. सिमिलरली आता आपल्याला घ्यायचं आहे
सेकंड टर्म म्हणजेच T3 मायनस T2. पुन्हा एकदा बघूयात आपण. T3 मायनस T2 जर का मला करायचं असेल तर त्याच्यासाठी T3 किती आहेत? 0.333. पुन्हा 0.33 आणि 3 याच्यामधून मला सबट्रॅक्ट करायचं आहे 0.33. लक्षात घ्या, पहिल्या डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट मी लिहितो. या इथे डेसिमल पॉईंट इथे लिहिलेला आहे 0.33. उजव्या साईडच्या इकडे लिहिले 33 आणि नंतर इकडे लेफ्ट साईडचा 0 ॲज इट इज लिहिलेला आहे. इथे काहीच नाही आहे म्हणजे इथे 0 असणार आहे. म्हणजे 3 मायनस 0 इज इक्वल टू 3. 3 मायनस 3 म्हणजे 0. 3 मायनस 3 इज इक्वल टू 0. अगेन डेसिमल पॉईंट आणि याचा आन्सर अशा प्रकारे इथला आलेला आहे 0.003. हे बघा, पहिल्याच्या T2 मायनस T1 हा आहे 0.03 आणि T3 मायनस T2 आहे 0.003 विच इज नॉट अ कॉन्स्टंट. हे दोन्ही पण इक्वल नाहीयेत. म्हणजे याचा अर्थ काय झाला की डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट आणि तो जर का कॉन्स्टंट नाहीये तर तो एपी असणार नाही. म्हणून मग पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला लिहायचं हिअर द डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट. ॲज इट इज नॉट कॉन्स्टंट इट इज नॉट ॲन एपी. अशा प्रकारचे आपल्याला हे एक्झाम्पल्स याच्यामध्ये सॉल्व्ह करावे लागत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. पुढे असं दिलेलं आहे 0च्या नंतर -4 -8 -12. सो हिअर T1 इज इक्वल टू 0. आता आपण फास्ट बघू शकतो. T1 is equal to 0, T2 is equal to -4, T3 is equal to -8 and T4 is equal to -12. Again, same steps are there. T2 minus T1 is equal to T2 is -4 and 0 is T1. म्हणजे -4 minus 0 is equal to -4. ओके, T3 minus T2 जर का घेतलं आहे तर 8 हा -8 म्हणजे T3 आणि -4 हा T4. या प्रकारे लिहावं लागेल -8 minus -4 मायनस इंटू मायनस म्हणजे इथे तुम्ही लिहित आहे प्लस. म्हणजे आता पुढच्या स्टेपमध्ये मला हे लिहायला पाहिजे की -8 + 4 इज इक्वल टू -4. अशा प्रकारे T3 मायनस T2 आलं या इथे -4. नेक्स्ट स्टेप घेतोय मी T4 मायनस T3 इज इक्वल टू -12 मायनस ऑफ -8. इथे -8 इज इक्वल टू अगेन डिफरन्स इज सेम. हे पाया इथे दिसतंय तुम्हाला -4. मी तुम्हाला सांगितलं होतं की अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये जो कॉन्स्टंट आहे किंवा डिफरन्स जो आहे तो निगेटिव्ह पण असू शकतो किंवा पॉझिटिव्ह पण. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला निगेटिव्ह डिफरन्स सुद्धा दिसून आलेला आहे. एनिवे, डिफरन्स हा सेम आहे, कॉन्स्टंट आहे, बस आपल्याला तेवढंच पाहिजे. म्हणजेच द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट, देअरफॉर अँड इट इज -4. Therefore, given sequence is an AP. अशा प्रकारे हे पाचवं एक्झाम्पल झालं. नेक्स्ट एक्झाम्पल कडे आता वळतो आहे -1/5 -1/5 यामध्ये डिफरन्स तुम्हाला लक्षात येईल की कुठलाही दिलेला नाहीये, 0 0 0 आहे. आणि आपण रिमेंबर मध्येच मी सांगितलं तुम्हाला की तो डिफरन्स आहे, निगेटिव्ह असला तरी चालेल, 0 असला तरी चालेल किंवा पॉझिटिव्ह असला तरी. ह्यांच्यामधला डिफरन्स हा 0 आहे. म्हणजे डेफिनेटली हा एपी असायला पाहिजे. फक्त स्टेप्स कशा लिहिल्या जाणार आहेत तर स्टेप्सच्या अगदी ठरलेला फॉर्मॅट आहे. सो हिअर T1 इज इक्वल टू -1/2, T2 इज इक्वल टू T1 is equal to -1/5, T2 is equal to -1/5 and also T3 is equal to -1/5. T2 minus T1 is equal to subtraction केल्यानंतर आन्सर 0 आहे. T3 minus T2 is equal to again subtraction केल्यानंतर आन्सर 0 येत आहे. याचा अर्थ द डिफरन्स इज 0 and 0 is also constant. ओके, therefore the sequence is an AP. अशा प्रकारे आपले हे 6 एक्झाम्पल्स झालेले आहेत. यानंतरचा जो पुढचा एक्झाम्पल आहे तो इथे तुम्हाला दिसेल. 7वा आपल्या समोर आहे 3 + √2, 3 + 2√2, 3 + 3√2. एनिवे, आता याच्यानंतर आपल्याला स्टार्ट करायचं आहे. याला सोल्युशन करत असताना पुन्हा ते पहिल्या स्टेपमध्ये डिफाईन करणार आहोत आपण सोल्युशन. T1 इज इक्वल टू 3, T2 इज इक्वल टू 3 + √2, T3 इज इक्वल टू 3 + 2√2, T4 इज इक्वल टू 3 + 3√3 पाहिजे या इथे. ओके, अच्छा, आपण नेक्स्ट वळूयात. T2 मायनस T1, T2 मायनस T1 हा इथे T2 दिसतोय तुम्हाला. 3 - √2 हा इथे लिहिलेला आहे 3 - √2 आणि त्याच्यानंतर -3 इथे आपण केल्यानंतर इथे +3, -3 आणि +3 विल गेट कॅन्सल. म्हणजे आन्सर किती आला तरी फक्त -√2. ओके, नेक्स्ट स्टेप.
आता यानंतर T3 मायनस T2 मला करायचं आहे. T3 मायनस T2 साठी पहिले T3 हा इथे दिसतोय तुम्हाला 3 प्लस 2 रूट 2 म्हणून इथे मी लिहिलेलं आहे 3 प्लस 2 रूट 2 मायनस T2 या इथे दिसतंय तुम्हाला 3 प्लस रूट 2 म्हणून मग या इथे लिहिलं मी 3 प्लस रूट 2. ओके, आता बघा याला सबट्रॅक्शन करत असताना जे रॅशनल नंबर्स आहेत त्या रॅशनललाच आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल आणि इरेशनललाच आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागत असतं. तर आता इथे बघा 3 आणि -3 हे दोन्ही पण कॅन्सल होत आहेत. पॉझिटिव्ह 3 निगेटिव्ह 3 विल गेट कॅन्सल. आता राहिलं फक्त 2 रूट 2 आणि रूट 2. याला लिहित असताना मला असं लिहावं लागेल 2 रूट 2 मायनस रूट 2. सबट्रॅक्शन करत असताना यामधून मला कॉमन काढावं लागणार आहे रूट 2 कॉमन केल्यानंतर इथे राहणार आहे याच्यामधला इथे 2 मायनस इथे असणार आहेत 1 म्हणजे 2 मायनस 1 इज इक्वल टू 1 रूट 2 अँड 1 रूट 2 कॅन बी रिटन लाईक दिस रूट 2. अशा प्रकारे या इथे आपल्याला दुसऱ्याचा डिफरन्स सुद्धा आलेला आहे. अशा प्रकारे याला पण मी आता इथे घेतलेलं आहे. आता पुढची स्टेप म्हणजेच T4 मायनस T3. आता ही पुढची आपल्याला सॉल्व्ह करता येईल. T4 मायनस T3 म्हणजे 3 प्लस 3 रूट 2 मायनस 3 प्लस 2 रूट 2. पॉझिटिव्ह 3 आणि निगेटिव्ह 3 कॅन्सल होणार आहेत म्हणजे 3 रूट 2 मधून 2 रूट 2 मायनस गेला तर 1 रूट 2 येतोय. म्हणजे आता लक्षात आलंय तुम्हाला की डिफरन्स इज अ कॉन्स्टंट. Okay, so the difference between any two consecutive terms in this question is constant, therefore and the difference is under root 2. Therefore given sequence is an AP. अशा प्रकारे हे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. यानंतरचा जो 8वा क्वेश्चन आहे हा 8वा क्वेश्चन पण याच प्रकारचा आहे. T1 इज इक्वल टू 127, T2 इज इक्वल टू 132, T3 इज इक्वल टू 137. So next सेम स्टेप्स या दोघांमधलं सबट्रॅक्शन केलं 5 आलं. त्याच्यानंतर T3 तून T2 मायनस केलं 5 आलेलं आहे. आता हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. तर डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज अ कॉन्स्टंट आणि तो कॉन्स्टंट म्हणजे कितीचा 5 आहे. आता तो जर का कॉन्स्टंट आहे तर इट इज एपी. देअरफॉर गिव्हन सिक्वेन्स इज अन एपी. अशा प्रकारे 8ही क्वेश्चन आपण क्वेश्चन 1 मधल्या 8ही एक्झाम्पल्स आपण घेतलेत. आता यानंतर पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये. आता आधीच्या याच्यामध्ये आपल्याला फक्त चेक करायचं होतं की एपी आहे की नाहीये. त्याच्यासाठी आपण डिफरन्स बघितलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज लाईक दिस. राईट अन एपी whose first term A and common difference D in each of the following. आता यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, फर्स्ट टर्म दिलेला असणार आहे आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे, डी पण दिलेला आहे. यावरून आपल्याला एपी लिहायचं आहे. कशा प्रकारे लिहिलं जाईल आता एक्झाम्पल 1 हे अशा प्रकारे दिलेलं आहे की पहिला जो टर्म आहे A इज इक्वल टू 10 आणि D इज इक्वल टू 5. ओके, सो सोल्युशन मध्ये A इज इक्वल टू आणि D इज इक्वल टू लिहिल्यानंतर पहिलं देअरफॉर A इज इक्वल टू 10. दुसरा टर्म काय असणार आहे, दुसरा टर्म T1 इज इक्वल टू A, राईट. T1 इज इक्वल टू A अँड इट इज ऑल्सो 10. इट इज गिवन. ओके, नाउ पहिल्यामध्ये ज्यावेळेस मग डी मी ऍड करत असेल तरच सेकंड टर्म मिळतोय. म्हणून मग मी इथे लिहू शकलो आहे की A प्लस डी, सेकंड टर्म आहे हा, A प्लस डी इज इक्वल टू 10 प्लस 5 इज इक्वल टू 15. अगेन A प्लस 2D. का बरं? कारण की A प्लस डी मध्ये पुन्हा एकदा डी ऍड केला की तो आपल्याला तयार होतो थर्ड टर्म. आत्ताच आपण सुरुवातीला बघितलेलं होतं की ज्यावेळेस एपी फॉर्म होतो तो एपी फॉर्म होत असताना पहिला टर्म म्हणजे ए, दुसरा टर्म म्हणजे A प्लस डी, तिसरा टर्म म्हणजे A प्लस 2D, चौथा टर्म A प्लस 3D. अशा प्रकारे अप टू nth टर्म म्हणजे जर म्हटलं तर A प्लस n मायनस 1 इंटू डी. या प्रकारचे ते एक्झाम्पल्स असतात, टर्म्स असतात. आता थर्ड टर्म जो मी बघितला आहे तर A प्लस 2D इज इक्वल टू अगेन 10 plus 2 into difference is 5. 2 into 5 equal to 10. Therefore 10 plus 10 is equal to 20. हा झाला तिसरा टर्म.
चौथा टर्म सिम्पली तशाच पद्धतीने काढू शकता तुम्ही. ए प्लस 3d म्हणजेच ए म्हणजे 10 प्लस 3 इंटू 5 डी इज 5. 3 इंटू 5 म्हणजे 15. 10 प्लस 15 इज इक्वल टू 25. लक्षात आलं असेल तुमच्या. देअरफॉर द एपी इज फर्स्ट टर्म आहे 10, सेकंड टर्म आहे 15, थर्ड टर्म येतो आहे 20 आणि फोर्थ टर्म आहे 25. आणि अशा प्रकारे इट इज इनफायनाइट एपी म्हणजेच 10, 15, 20, 25 अँड सो ऑन. दिस इज अन एपी. या पद्धतीने आपण एपी डिफाईन करू शकतो. याची अजून एक मेथड आहे. या पद्धतीने आपण लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे, कारण पहिल्या टर्म मध्ये ज्यावेळेस डिफरन्स घेतलेला आहे आणि त्याच्या नंतरच्या टर्म मध्ये फक्त डिफरन्सच ऍड केला गेलेला आहे आधीच्या टर्म मध्ये, तरी सुद्धा डिफरन्स तयार होऊ शकतो. सी हियर लाईक दिस. ए इज इक्वल टू 10, डी इज इक्वल टू 5. ओके, नाव T2 म्हणजेच काय तर T1 प्लस डी. आधीचा टर्म कोणता आहे 10, 10 प्लस 5 म्हणजे 15. T3 म्हणजे काय तर आधीच्या टर्म मध्ये डिफरन्स ऍड केलेला आहे म्हणजेच T2 प्लस डी. येणार आन्सर तेच येणार आहे 20. T4 म्हणजे काय तर T3 प्लस डी. T4 म्हणजेच पुन्हा T3 प्लस डी. आणि अशा प्रकारे या पद्धतीने ही पण मेथड यूज केली तरी सुद्धा चालते. हा झाला आपला पहिला सेकंड क्वेश्चन मधला फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे याच्यामध्ये ए इज इक्वल टू -3 आणि डिफरन्स इज 0. आपण आता हे फास्ट लिहू शकतो यामध्ये ए इज इक्वल टू T1 म्हणजेच -3 आणि डी इज इक्वल टू 0. सो T1 इज इक्वल टू -3, T1 इज इक्वल टू -3. T2 किती असायला पाहिजे T2 म्हणजेच T1 मध्ये पहिल्याचा डिफरन्स ऍड केलेला आहे म्हणजेच -3 प्लस 0 इट इज ऑल्सो -3. आता T3 जर का लिहायचं असेल तर T3 म्हणजेच काय तर आधीच्या टर्म मध्ये डिफरन्स ऍड केलेला आहे. Therefore T3 is equal to T2 plus D. T3 is equal to T2 plus D म्हणजेच -3 plus 0 is equal to -3. ओके, पुन्हा T4 म्हणजेच काय तर T3 plus D. T4 म्हणजे आधीचा जो टर्म आहे, आधीचा कोणता असणार आहे T3. T3 मध्ये डिफरन्स ऍड केला म्हणजे -3 -3 प्लस 0 इज इक्वल टू -3. अशा प्रकारे एपी काय घेता येईल -3 -3 -3 अँड सो ऑन. हे झालं सेकंड क्वेश्चन. नेक्स्ट कडे आपण मूव्ह होऊ लगेच थर्ड मध्ये. ए इज इक्वल टू फर्स्ट टर्म इट इज गिवन -7 आणि डिफरन्स इज 1/2. सो ए इज इक्वल टू -7 म्हणजे T1 इज इक्वल टू -7. ओके, T2 इज इक्वल टू, हे असं मी लिहायला याच्यामध्ये लिहिलं गेलं पाहिजे. थांबा एक मिनिट. हा, T2 इज इक्वल टू T1 प्लस डी. T1 प्लस डी. T1 प्लस डी काय होईल आता याच्यामध्ये T1 म्हणजेच -7 प्लस डिफरन्स किती आहे तर या इथे आहे 0.5 म्हणजे यामधला येणारा आन्सर किती असेल तर 6.5. त्याच्यानंतर T3 घ्यायचंय मला. इथे दिसतंय तुम्हाला T3 इज इक्वल टू आधीच्या टर्म मध्ये नेक्स्ट टर्म ऍड केलेला आहे म्हणजे आधीचा टर्म कोणता आहे तर तो आहे 6.5. हियर 6.5. मग -6.5 प्लस 0.5 म्हणजे येणारं जे काय आन्सर आहे ते आहे -6. त्यानंतर नेक्स्ट पुढची स्टेप अशी आहे T4 म्हणजे T3 प्लस डिफरन्स म्हणजेच -6 प्लस 0.5 म्हणजेच येणारं जे आन्सर आहे ते येईल -5.5. ओके, आणि अशा प्रकारे आपण पुढे पण लिहू शकतो. therefore the AP is like this: -7 -6.5 -6 -5.5 -5 -4.5 अशा प्रकारे त्याच्या पुढे पुढे आपण सॉल्व्ह केले की येणारा आन्सर येत आहे म्हणजेच एपी आपण अशा प्रकारे इथे लिहू शकलेलो आहे. यानंतर फोर्थ क्वेश्चन. A is equal to 1.25, -1.25 आणि D is equal to 3 is given. म्हणजे T1 is equal to -1.25. आता T2 म्हणजे आधीच्या म्हणजे T1 मध्ये ऍड केलेला आहे D डिफरन्स म्हणून मग या इथे लिहिलेलं आहे की T1
प्लस डी इज इक्वल टू -1.25 प्लस 3. -1.25 आणि प्लस 3 यांचा आता मला जर का सबट्रॅक्शन करून दाखवायचं असेल तर लक्षात घ्या, हा निगेटिव्ह नंबर आहे आणि तो 3 पेक्षा लहान आहे, म्हणजेच मी अशा प्रकारे इथे लिहू शकतो 3.00 मायनस 1.25 असं मला लिहावं लागणार आहे. 3 च्या ऐवजी 3.00 लिहिलेलं आहे. आता 5 मधून 0 गेल्यानंतर मग बाकीचं तुम्हाला माहितच आहे की इथे 5 येणार आहे, या इथे 10 असल्यामुळे इथे 10 होतं, इकडे 9 येणार आहे आणि इकडे असणार आहे 2. 9 मधून 2 मायनस केल्यानंतर येणारा आन्सर हे 7 आहे आणि 2 पण मधून 1 मायनस केल्यानंतर इथे आलाय 1.75. अशा प्रकारे T1 प्लस डी इज इक्वल टू 1.75. नेक्स्ट स्टेप घेतोय मी आता. T3 इज इक्वल टू अगेन T3 इज इक्वल टू आधीचा टर्म T2 म्हणजे 1.75 मध्ये ऍड करतो आहे डिफरन्स. सो 1.75 प्लस 3 इज इक्वल टू 4.75. त्यानंतर T4 इज इक्वल टू T3 प्लस डी इज इक्वल टू 4.75 प्लस 3 इट इज इक्वल टू 7.75. हे आता ऍडिशन तुम्हाला अतिशय सिंपल पद्धतीने करता येतं. इनफॅक्ट हे कसं आलं हे सांगण्याची आता आवश्यकता नाहीये तुम्हाला, सहजासहजी तुम्ही हे ऍडिशन करू शकता. या सगळ्या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की स्टेप्स या कॉमन आहे, फक्त नंबर्स तेवढे बदललेले आहेत. आपल्याला फक्त हे सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस तेवढी करायची आहे. ओके, अशा प्रकारे जो एपी तयार होतो आहे तो पहिला टर्म म्हणजे -1.25, दुसरा टर्म आहे 1.75, तिसरा टर्म आहे 4.75 आणि चौथा टर्म आहे 7.75. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला फक्त ए आणि डी दिलेला आहे त्यावेळेस सुद्धा आपण एपी लिहू शकतो. याच प्रकारे पाचवा सुद्धा क्वेश्चन हा असाच आहे, तुमच्या समोर हा इथे दिसतोच आहे. या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. स्टेप्स सगळ्या त्याच आहे. पुढे जाऊयात आपण. सहावा क्वेश्चन मध्ये ए इज इक्वल टू -19 आणि डी इज इक्वल टू -4. अगेन T1 इज इक्वल टू -19, T2 इज इक्वल टू आधीच्या T1 मध्ये ऍड केलेला आहे डिफरन्स. मग T1 होता -19 प्लस -4 म्हणजे -19 आणि -4 जर केलं तर दोन्ही पण साइन सेम असल्यामुळे इथे -23 आलेलं आहे. ओके, T3 म्हणजेच काय तर T2 मध्ये म्हणजे या टर्म मध्ये पुन्हा डिफरन्स ऍड केला. -23 प्लस -4 म्हणजेच येणारा आन्सर आहे ते -27. पुढे T4 इज इक्वल टू T3 प्लस डी म्हणजेच -27 प्लस -4 अँड इट इज इक्वल टू -31. अशा प्रकारे एपी आपण फाइंड करू शकलो की पहिला जो होता तो निगेटिव्ह तो येतो आहे, पहिला टर्म आहे -19, दुसरा टर्म येतो आहे -23 हा इथे लिहिलेला आहे, तिसरा टर्म आहे -27 आणि चौथा टर्म लिहिलेला आहे मी इथे -31. अशा प्रकारे हा एपी आपल्यासाठी तयार झाला आहे. ओके, हे झालं आपलं 6वा क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात आपण. क्वेश्चन नंबर 3 यातला तिसरा जो क्वेश्चन दिसतो आहे तर तो अशा प्रकारे आहे, फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द एपी. यामध्ये आता तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत, फर्स्ट टर्म आणि डिफरन्स. आता एक लक्षात घ्या, इथं यांनी क्वेश्चन मध्येच असं दिलेलं आहे फॉर ईच ऑफ द एपी, म्हणजेच काय, जे पण सिक्वेन्सेस आहेत ते सगळे एपी आहेत. जे पण सिक्वेन्स आहेत ते सगळे एपी आहेत आणि त्याच्यामुळे डिफरन्स हा कॉमनच असणार आहे. म्हणजे पुन्हा आपल्या त्या स्टेप्स कायम राहतील. फर्स्ट टर्म 5, सेकंड टर्म म्हणजे T1 इज इक्वल टू 5, T2 इज इक्वल टू 1, यांच्यातला डिफरन्स हा -4 आहे. म्हणजे 1 - 5 इज इक्वल टू -4. समजून घ्या, याच्यासाठी मला प्रत्येक वेळेस डिफाईन करायची आवश्यकता नाही. म्हणजे T1 इज इक्वल टू T2 इज इक्वल टू T3 इज इक्वल टू T4 इज इक्वल टू, मग सगळ्यात पहिले घेतलं आपण T2 - T1, नंतर T3 - T2, नंतर T4 - T3. प्रत्येक वेळेस आवश्यकता नाहीये. का? कारण की क्वेश्चन मध्येच इथे दिलेलं आहे त्यांनी की
जे तुम्हाला सिक्वेन्स दिलेला आहे तो एपी आहे. मग कुठला तरी एक जरी डिफरन्स घेतला तरी चालेल. म्हणून मग अशा प्रकारे या इथे पहिल्या याच्यामध्ये की ए इज इक्वल टू 5 म्हणजे पहिला टर्म आला आणि या दोघांमधला डिफरन्स जो आहे तोच डिफरन्स म्हणजे कॉमन डिफरन्स आहे म्हणजे डी इज इक्वल टू -4. आता पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत हे अशा प्रकारे आहेत 0.6, 0.9, 1.2, 1.5. ओके. सरळ सरळ आहे. फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू 0.6, T2 इज इक्वल टू 0.9. मग T2 मायनस T1 म्हणजे 0.9 मधून 0.6 जर का मायनस केला तर येणारा आन्सर येते 0.3. म्हणजेच A इज इक्वल टू 0.6 अँड D इज इक्वल टू 0.3. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये फर्स्ट टर्म या इथे दिसते तुम्हाला 127, 135, 143, 151. फर्स्ट टर्म इज इक्वल टू 127, सेकंड टर्म इज इक्वल टू 135. सिंपल आहे. कॉमन डिफरन्स काढायचा आहे. स्टेप्स सेम आहे, रिपीटेड स्टेप्स आहेत. डी इज इक्वल टू T2 मायनस T1 म्हणजे 135 मधून 127 मायनस केल्यानंतर येणारा आन्सर हे 8 आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू 127 अँड डी इज इक्वल टू 8. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन असा दिसतोय तुम्हाला 1/4, 3/4, 5/4, 7/4. यामध्ये फर्स्ट टर्म आता तुम्ही ओळखू शकता की फर्स्ट टर्म हा 1/4 आहे. T1 इज इक्वल टू म्हणजे 1/4 आणि T2 इज इक्वल टू 3/4. आता 1/4 आणि 3/4 यांच्यातला डिफरन्स म्हणजे डिफरन्स मला फाइंड करायचा आहे. T2 मायनस T1 इज इक्वल टू 3/4 मायनस 1/4. लिसन, डिनॉमिनेटर इज अ सेम. आता जर डिनॉमिनेटर सेम असेल तर फक्त न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन. ओके. म्हणजेच 3 मायनस 1 इज इक्वल टू 2/4 आणि 2/4 म्हणजेच दोन्हीकडे 2 ने मला डिव्हाइड करता येईल म्हणजेच त्याचा आन्सर इथे आलाय 1/2. देअरफॉर इन दिस एक्सरसाइज 3.1 प्रॅक्टिस सेट 3.1 चे या नंतरच्या टॉपिक मध्ये म्हणजे उद्या आपल्याला हे बघायचं आहे की व्हॉट इज nth टर्म.